वेलकम टू माय यूट्यूब चॅनल वन्स अगेन द बॉय एन आर सी. तर आज आपल्यासाठी खास दिवस आहे. आज आपला वाढदिवस आहे. तर बघू आता आपण कुठे कुठे जाऊ. तर सध्या आपण कामाला आलो आहे. कामावरनं हाफ डे घेऊन मग कुठेतरी जाऊ फिरायला वगैरे. आता सध्या तर काय प्लॅन आहे नाही कुठे. तर सुटल्यावरती बघू कुठे जाऊया. तर आपल्या बड्डेच्या भेटीसाठी बघा माझे फेवरेट पर्सन आलेत. ते कुठू बाकीचे दोन कुठे गेले? हा ते बघ तिथून बघतोय मला. ये इथे. त्यांच्यासाठी आज आणायलाच विसरलो बिस्किट. सुटल्यावरती या. जसं मी सुटेन ना तेव्हा भेट मला. काय मी तुला देतो बिस्किट पार्टी देतो तुला. दूध पण पाहिजे. ठीक आहे दूध पण सोबतीला. चल जातो आता लेट होतोय कामाला. चल बाय. तू परत पार्टी येतोय. चल जाऊ दे कामाला जाऊ दे मला. लवकर कामं संपूया आणि लवकर फरार होऊया 2पर्यंत. गणपती बाप्पा मोरया. आता आपण निघालो ऑफिसमधून. तर विवेकचा फोन आलेला की भावा ये जरा भेट. काहीतरी आणलं आहे स्पेशल माझ्यासाठी. तर आपण जाऊया आता घाटकोपरला पण मेट्रो पकडून. तर बघूया काय आणलं आहे भावाने आपल्यासाठी खास. पोचलो दादर स्टेशन फुल मार्केट. पण भाऊ काही आला नाही अजूनपर्यंत. तर गाईच भाई आपल्याला शोधतोय तिथे. त्याला जाऊन धप्पा देऊया का पाठवून. त्याला मी बोललो की थोडासाच पुढे. तो ना सरळ चालतच जातोय. काय बोलतो काय मग. कुठं आहे गिफ्ट? कुठं आहे मला गिफ्ट? मुंब्रा देवीला. थँक्यू. मग आता जायचं कुठे? कुठे तिथे? आता दादरला आलंच म्हणजे माझी फेवरेट जागेलाच जाणार आहे. काय फायनली पोचलो. भाई आपल्याला घेऊन आलाय सिद्धिविनायक मंदिर. गर्दी असेल तरी पण लावूया ना. दर्शन तर घेऊनच जाऊया ना. आता बघूया. लाईन तर भरपूरच आहे. 7 वाजेपर्यंत तर व्हायला पाहिजे दर्शन. काहीच पोचलो पण गर्दी खूप आहे. इसी बरस है ना जो मेरी मंजिलों को जाती है तेरे नाम की कोई. दर्शन वगैरे तर झालंय. तर जाऊ घरी. संध्याकाळचे 6 वाजल्यात. आता ट्रेनमध्ये पण गर्दी भेटणार आहे जास्त. सो गाईस आता आलोय घरी. हा बघा कसा मस्ती करायला चालू झालंय. तर आता जरा फ्रेश वगैरे होऊन यशचा फोन आलेला मिस्टर मँडी. तर त्याला त्याच्या फ्रेंडसाठी एक हेल्मेट घ्यायचं आहे बोलतो. त्याला पाहिजे होता. तर त्याच्याकडे एक लिमिटेड स्टॉक आहे. फक्त एकच राहिलं आहे स्टॉकमध्ये. तर आता बघू. आता आलो जरा श्वास घेऊ दे. पाणी पितो जरा फ्रेश होतो आणि मग त्याच्यासोबत जाऊ आपण हेल्मेट घ्यायला. मग विचार करतो थोडा ब्लॉगिंग पण करू त्यासोबत. काय विचार आहे होऊन जाऊ दे ना. मग थोडा ब्लॉगिंग करूया. आता यश पण आला आहे. तर आता आपण निघूया. तर कोणाला द्यायचं तो हेल्मेट? अरे त्याला उद्या दिलं तर नाही चालेल? चायला त्याच्याकडे एकच पीस आहे तो. रेअर आहे वाटतो तो हेल्मेट आहे. इथून जायला भेटेल काय? मग आपला हात मारून जावं लागेल की इथून जाऊया. बघूया एकदा टाकून. बघूया एकदा. भेटला तर भेटलं वाटतं. कारण काय मग तो आपल्याला पूर्ण ते कॉम्प्लेक्सचा ब्रिज मारून पूर्ण असा गोल फिरून जावं लागेल तिथे.
किती वाजेपर्यंत दुकान चालू आहे त्याचा? 8:30पर्यंत. पोचूया का 8:30पर्यंत? जोगेश्वरीला पोचायचं आहे भाई. फक्त जाम नको भेटायला ना मधी. AH हेल्मेट्स. चल दादा चल लवकर, नाही तर आम्हाला तरी जाऊ दे पुढं. आईच्या गावात हा काय करतोय नक्की? जाईल की नाही जाणार? ए काका कुठे? भावा भावा. हा नशीब. काय वाटतं तुला, पोचूया का आपण? ते किती? 7:48. हे मध्ये लोकांनी डायव्हर्शन टाकलेत ना, मध्ये डायव्हर्शन टाकलेत ना रे, त्याच्यामुळे टाइम जाते ते. होय होय. हा रे ABS बंद आहे. शॉप म्हणजे हां, मग त्याला विचार, त्याला बोल भाई कल बोले थे स्टॉक में हे कर गे. बोल लवकर, नाही तर तसं मग लगेच इथून गाडी रॉरिंग टॉयजला फिरवायला. भाई हा जो आता आपण हेल्मेट घ्यायला जातोय तो हाय मँडी, तो भाई आपला खास आहे, सर्वात खास. सर्वात खास म्हणजे असा मित्र आहे तो की त्याच्याकडे जर 10 रुपये जरी असले तरी तो, मी बोललो ना त्याला की भाई मला भूक लागले, काहीतरी खायला हवं आहे, तरी तो 10 रुपये तरी असले ना तरी तो माझ्यावरती खर्च करायला का पुढे मागे का विचार करणार नाही. त्याच्यासारखेच असून भरपूर मित्र आहेत की म्हणजे जे पैशांच्या बाबतीमध्ये असे कंजूसपणा नाही करत दुसऱ्यांसारखे. आणि देवाला मनापासून थँक्स आहे की असे मित्र भेटलेत मला. काल रात्री पण केक कटिंग झाल्याच्या नंतर जेवढे 10-15 जण होते ते पण सर्व सोबतच होते. तेव्हा ते लोक फिरायचा प्लॅन पण बनवत होते की भले माझ्या खिशात पैसे नव्हते तरी ते बोलले की सगळे आम्ही काढू कॉन्ट्रो आणि तेव्हा जाऊ, तुझ्याकडे पैसे नसले तरी काय झाले. मग असे मित्र मी कमवलेत माझ्या आयुष्यात. का की थोडासा रस्ता द्या ना आम्हाला, जाऊ दे साईडून. भाई आपल्या मीटरचा सेन्सर खराब झाला आहे बघा. 6व्या गिअरवरती आहे आणि 20ची स्पीड देते.
6व्या गेअर वरती 20ची स्पीड देते भाई अजून. तो कोण रे बाबा? एक्सेस भाई, एक्सेस भाई. लांब राहण्यात आपली भलाई आहे. आता आपला बड्डा हार्डमध्ये जायचा. मला माहिती नाही वाटतं 390. हा ना. बाय एक्सेस आहे ना ती आगे. हा हेल्मेट दिसला कुठे? पुढे आहे ना, पुढे असेल ना जागा. आज गर्दी आहे. ह्याची जरा अशी दाबतोस का गाडी? दाबून घेतो ना, परत मग बाहेर काढायला यायला लागेल. ती ॲक्टिवा जरा दाब तिला, थोडीशी दाब अशी या साईडला. बस जाऊ दे आतमध्ये. बंद मत कर, सरप्राईज. अवेलेबल नहीं होगा. मग दूसरी कौन सी साइज असेल ना? दूसरा साइज नहीं आपको एक्सेल डबल एक्सेल में चाहिए ना, तो सर मेरे पास ब्लैक में आपको राइनॉल्ड्स का एडिटर मिल जाएगा. आपको क्या बजट में जाना है? वही मॉडल है. चिराग भाई नहीं थे अशा कलर मध्ये पण नॉन ग्रीन टूस आहे. $1 में 4 मिले. त्याला कोणती साईज बसते? ज्याला द्यायचं आहे त्याला पॅडिंग भेटले पाहिजे ना. मेन तर पॅडिंगच माग होती. नाम नहीं लिखा. हाँ कवर को किधर किया? उसको फॉर्म में डाल. कौन फोन में? नहीं मैम वो ये पार्सल दिया क्या? देखो कंप्रेस वाला जो आता है पार्सल क्या है ये भी बचा था, लेकिन कंप्रेस वाला ज्यादा. हाँ अंदर ले. क्या लेना क्या है? कितना खुलेगा? बरोबर ये तेरा ही है. क्या मांगा? हाँ तेरा ही है. तेरे लिए बर्थडे का बोला ना, सरप्राइज दे रहा था मैं. बोल रहा था साले है कितने का? अरे रेंज में कितना है ये तेरे लिए. गाड़ी अपना पिसता है ना, पैसा मैटर नहीं करता है. साले कितना महंगा है. कुछ नहीं होता है. हेलमेट इतना पसंद था ना, इसलिए कल देखो बोला जाने के अपने को लेने को. ये देख इसका पीछे का स्पॉइलर भी लेगी. अरे चल यार पण थोड़े टाइम से नहीं अपने को मतलब लेने का मतलब लेने का. उस दिन कौन सा लगा था? लेने मतलब यही देखने का था अपने. पण ह्याचा पाठी बसणार कॅप आहेत ना ॲड मारेगा ना. ह्याचा पाठी बसत ना बसेल विचारून तरी इतना भी ठीक लगा. पर एक नंबर लगा सेम. पण सही है. हाँ सर स्पॉइलर वो डॉक्टर में वो सेंटर वाला बड़ा है. मैं तो टॉप वाला सेंटर वाला. पर खाली यहाँ घर पे नहीं बताने का. घर पे नहीं सब दोस्तों को वो जाएगा इसमें. हाँ जाएगा. खाली दोस्त लोग को नहीं बताना बस. यही पिस्ता अपना है ना. नहीं ये घड़ियाल है. ये घड़ियाल ठीक है. यही घड़ियाल
मेरे को एल मांग रहा था वो। अभी पूरा स्टिक है गाड़ी में लगा। नहीं अभी इससे स्विच हुआ ठीक भी है सब वहाँ लगते हैं। फ्रंटली में भेज दिया लेने का खाली आपने ओपन देंगे सारू लागी, बहुत सारू लागी। अगला बाजू ओपन करके अपना गाड़ी किसका कलर का है और जैकेट अपना नियॉन ये तो वाला बंद और है। राइडिंग बूट भी नियॉन वाला अपने आने वाला है અહીંયા भी બધું ઓલું टेंशन खोली नहीं नहीं फुल है। टोटली कौन सा मॉडल है? क्या ले लेगा पैक धक धक कर है लगभग नहीं एक नंबर हेलमेट है करने वाले हैं क्या? घना છે घना છે लॉक वॉक सब कुछ है। 15,500 क्या नहीं होगा कम नहीं होगा ना रेशन चल रहा है भाई इसमें हम लोग भी डिस्काउंट कुछ तो इसके लिए आपको 2 दिन से मैसेज किया मतलब पहला वाला भी इधर से ही लेके गए थे वो अंकल कुछ नहीं डिस्काउंट डिस्काउंट नहीं है गुड़ी पाड़वा का वो दूंगा टेंशन मत ले गुड़ी बार पर अच्छा गिफ्ट दूंगा टेंशन तो गुड़ी पाड़वा का भी दे दो हाँ तो पेमेंट करना कितना करूं? अरे दे दो 15,500 15 पेमेंट पूरा पेमेंट में कुछ नहीं 15 कर दो चलो ठीक है पेमेंट में कुछ नहीं भाई क्या ब्लॉगिंग कर रहे हो क्या है यूट्यूब हो गया ना हाँ यूट्यूब इंस्टा दोनों क्या नाम चला है द बॉय एंड आर्ट कितने फॉलोवर है इंस्टा पे है 30K वेरी गुड हो गया अभी मस्त मैं तेरे को गिफ्ट देता हूँ बोलना पड़ेगा लेकिन तेरे को। हाँ, हाँ। तेरा भाषा में जो भी चालू भाषा ही में। चालू ही है चले चालू है तो ये कार्ड देना मैं फोन नासिर एक बैग दे बेटा अपना हेलमेट बैग फ्री दे हेलमेट बैग बेचा अभी ना। हाँ, हेलमेट बैग बेची। बेचा कौन सा वाला अपना वाला खत्म हे आमची नवीन आयटम आहे नवीन आहे का? हो. आम्ही स्वतःच्या प्रोडक्शन आहे MS मोटो बॅग आणि ते स्लिंग बॅग आहे आणि हँडल बॅग साईड बॅग पण करू होऊ शकतो आणि हे बघ हा म्हणजे काही डॅमेज नाही होणे काय ना काय झालं तू हा कुठे घेऊन जायचं तू आता व्हिडिओ बनव मस्त म्हणून पण आम्ही कांदिवलीवरून इथेच आलो हेल्मेट बॅग बी कोणाला घ्यायचं असेल तर आपल्याकडे आहे लास्ट टाइम आम्ही टीटी रेवो घेणार होतो तर आम्ही इथे गेलेलो रोरिंग टॉयसला तर तिथे एक मित्र आहे तो अँड्रॉपवाला तो तर त्याने आम्हाला इथे सजेस्ट केलं की इथे एकदा उतरून बघा आणि तो लास्ट पीसच होता आणि त्या दिवशी आमच्यासाठी खास शॉप किती 9 वाजेपर्यंत ओपन ठेवलेलं ते पण लक्षात आहे तर मग आम्ही कुठे गेलोच नाही स्टार्टिंगला इथेच आलो डायरेक्ट ते गाडीवरती होतो ना त्यात आवाज येत नाही अक्षय फोटो ले इंस्टा मध्ये त्याचं स्पॉइलर भेटेल का याचं याला अटॅच होतो आता नाही आता नाहीये पण अटॅच होतो ना नाही हे झालं दुसरं एक अजून इकडे इंडियामध्ये नाही launch झालं. म्हणजे अटॅच होतो ना ह्याला Attach होतो. हा मग ठीक आहे आता इकडे आला नाही आतला इंडियामध्ये. पण हे स्पॉइलर का एकदम मस्त पॉइंटेड आहे कारण की मला पण टीटी रेवचा फील आहे EGV. फील आहे हा मला पण टीटी रेवचाच पाहिजे होता तो अवेलेबल नव्हता मी खूप दुकानांमध्ये ट्राय केलं तर नंतर मित्र बोला इकडे आहे का मग इकडे आलो करून पॅक बाकी थँक्यू हा नाही नाही काय मजा नाही ना बघ अभी एक व्हिडिओ भी डाल रहा है वीडियो भाई कोण बोलतो की गिफ्ट देण्यासाठी फक्त गर्लफ्रेंडच लागते भाई बघा काय बर्थडेचा सरप्राईज दिला पाहिजे अरे पण सरप्राईज एवढा मोठा अरे मस्त आहे गोष्टीमध्ये पैसा नाही बघायचा सरप्राईज एवढा मोठा मी तर खूप जानेवारीमध्येच बघितलेलं की हेल्मेट खूप शोधत होतो पण मला भेटला नाही शेवटी मी जिथून हेल्मेट घेतला तिकडेच विचारलं तिकडे भेटेल एक उमेद आहे हे एक हेल्मेट त्याच्यामध्ये भेटला मला थँक्यू गॉड भेटल्याबद्दल
त्याला आता मला आहे ना रडायला येते. अपना ही गाड़ी भी अपना है, सब अपना है, खाली मजा करने का बस. म्हणून देवाला मी थँक्स बोलतो की असे मित्र भेटले आहेत. म्हणून मला लाईफमध्ये जर गर्लफ्रेंड नसली ना तर त्यांची कमी हे लोक पुरी करतात. अजून आहेत 2-3 पण ते आता कामाचे असल्यामुळे त्यांना नाही आणलं, नाही त्यांना पण आणणार होतो. तो भाऊ एक तिथे बघून हसतोय. धगधग धगधग करतोय. पण हा हेल्मेट रेअर आहे. मुंबईमध्ये 10 पीस आहे, पण आता तो भेटला नसेल. कोणता? घड्याळ हेल्मेट. घड्याळ हेल्मेट होता. काका बोलतात घड्याळवाला हेल्मेट आहे. गाडी पण आपली पिस्ता आहे आणि हेल्मेट पण पिस्ता आहे. आता वाटत नाही मला की गाडीचा कलर चेंज करू. नाही, गाडीचा कलर नाही. मला पिस्ता आवडतो म्हणून आपल्याला फक्त फेरिंग आपल्याला चेंज करावी लागणार. ॲक्टिव्ह वाली फेरिंग टाकू आणि पिस्ता जी ग्राफिक आहे ती सेम राहते, पिस्ता ॲक्टिव्ह वाली. पहिलं तर त्याने आउट ऑफ स्टॉक बोलला ना ते. हां, मग आउट ऑफ स्टॉक बोलला, मी विचारात पडलो. मला वाटलं की तुझा कोणतरी मित्र आहे त्यालाच हवे होता ते. मेरे अलावा कोई मेरा और दोस्त है. अरे बस दादा, जाईल. तर मी तेच विचार करतोय, मी बोला आपल्या ह्याच्यामध्ये अजून कोण असेल रायडर की ज्याला हेल्मेट पाहिजे असेल. आणि मी तेच विचार करतोय की जर तो एवढा मोठा हेल्मेट घेतोय. बोला था ना ये वाला मस्त दिखेगा अपने गाड़ी के ऊपर. अरे पण मी सिर्फ बोला था रे. लेने का मतलब लेने का, उसको ढूंढने का. पहिला काम उसको ढूंढने का. मी फक्त बोललेलो किती एक की 1.5 महिना इथे पहिला आलेलो ना आपण, तेव्हा फक्त असंच मला आवडलेला हा हेल्मेट. तेव्हा शॉपमध्ये नव्हता. हा ह्याच्यामध्येच होता पण कलर दुसरा होता. तेव्हाच आपण त्याला बघितलं तर तो बोलला की भाई हा मुश्किल असेल भेटणार, 1-2च पीस येतात मुंबईला आपल्याकडे इथून. एक या शॉपमध्ये येतो, एक दहिसरला रोरिंग टॉईस करून एक त्याच्याकडे जातं, आणि एक आपल्या दादरला लोअर परेलला एक आहे RS46 बायकर्स, त्याच्याकडे एक असतात. तर तेव्हा जस्ट ह्याला फक्त एवढंच बोललेलो की हा आपण घेतले ना, पैसे आले ना तर भाई हे घ्यायचं आपल्याला हेल्मेट, हा मस्त वाटेल गाडीवरती. आणि भाई आज भाईने आपल्याला बड्डेला गिफ्टच करून टाकला नाही. एवढा तर यकीन आहे की भाई जर माझी गर्लफ्रेंड जरी असती तरी तिने पण एवढा महागातल्या वस्तू नाही घेऊन दिला नसता मला. तर असे मित्र कमवायला आहे ना म्हणजे भाग्यच लागतं भाई. गाइस फायनली पोहोचलो घरी. भाईने तर एकदम मोठा सरप्राईज दिलाय. घरी जाऊन प्रॉपर त्याची व्हिडिओ क्लिप्स वगैरे काढून अपलोड करूया आपण, कारण का अजूनपर्यंत घरी पण बड्डे सेलिब्रेट करायचा बाकी आहे. तर घरी पण मम्मी वगैरे सर्व केक आणतील. एक लास्ट घरचा केक कापल्याच्या नंतर मग आपला बड्डे संपणार. चला आता जाऊया घरी.